Yes, sir. Yes, sir. Sir, not an issue, sir. I will update you, sir. I will update you. Yeah. Have a nice day, sir. Have a nice day. Thank you. Yes, yes. काय घंट्याचा नाईस डे. त्याला कोटेशन भरणार आम्ही, सगळं सेमिनार भरवणार आम्ही आणि क्रेडिट द्या तुम्ही दुसऱ्यालाच. पण आता हॅलो मिस्टर किंबहुने. हा हॅलो हॅलो. हे बघा, मला तुमचे कुठले काही सेमिनार बिमिनार अटेंड करायचे नाहीये. 25 दिवसात चालणारे व्यवसाय, कोरोना नंतरचं कॉर्पोरेट जग, हे असले कुठलेही वेबिनार मला अटेंड करायचे नाही. ठीक आहे, चला. एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मायसेल्फ PJ कुलकर्णी, तुमचा नवीन HR हेड. हॅलो ओ मिस्टर. ओ ओ या सॉरी सर. ऍक्च्युली ना ते मला पटकन कळलं नाही, आयडिया नव्हती ना मला, काही अपडेट पण आला नव्हता, त्यामुळे सॉरी सर. नो वरीज मिस्टर किंबहुने. शॅल वी प्रोसीड? येस सर, प्लीज सर. येस. सो तुमचा परफॉर्मन्स चार्ट मी पाहिलाय हा. आणि गुड परफॉर्मन्स चांगला आहे, पण एंड रिझल्ट मिळत नाहीये. अच्छा सर, वर्क प्रेशरमुळे कदाचित होत असेल सर, पण नो कंप्लेंट्स. ओके. नाही, काही हरकत नाही. मी तुमच्या टीम लिडरशी सुद्धा बोललोय आणि मला असं जाणवलंय की तुमचं बिहेवियर आयसोलेटिव्ह आहे मिस्टर किंबहुने. नाही सर, ऍक्च्युली कसं आहे, टू बी ऑनेस्ट, मी माझे इनपुट्स आहे ना, ते माझ्या टीम लिडरला मी सांगू शकत नाही. म्हणजे एक प्रेशर येतं सर, त्यामुळे मग प्रॉब्लेम होतो. आय कॅन्ट एक्सप्रेस दोज थिंग्स. ओके. तुमचा कम्युनिकेशनचा काहीतरी इश्यू आहे. सो आय वुड लाईक टू सजेस्ट यू समथिंग, की तुम्हाला जर फेस टू फेस कम्युनिकेट करता येत नसेल, इनपुट्स देता येत नसतील, तर तुम्ही लेटर का नाही लिहित? लेटर म्हणजे पत्र सर, पत्र कसं लिहिणार सर? वियर्ड आहे सर ते पत्र. नाही, आय नो वियर्ड आहे, पण करेक्ट, पत्र, लेटर. तुम्हाला कदाचित पटत नाहीये मी काय म्हणतोय. एक काम करा, तुम्ही हे बघा. सर, पटलंय मला सर. अहो जाऊ दे ना सर, नको ना सर. अहो प्रिय विठ्ठल, तुझं नावच सगळ्यात पहिल्यांदा मला आवडलं. सगळ्या देवांपेक्षा जरा हटके. चॉकलेट कसं घोळवतो आपण तोंडात, तसं ना तुझं नाव घोळवत राहावं असं वाटतं. तुझ्या नावाचा गजर ऐकला ना की अंगावर काटाच येतो रे. तुला विटेवर उभं राहून सगळं जग दिसत असेल ना? म्हणजे आम्ही लहानपणी कसं गच्चीवर उभं राहून खालचं सगळं बघायचो, तसं दिसत असेल ना? माझी खात्री आहे की तुला ना तर करोना सुद्धा दिसला असणार आणि तू आम्हा सगळ्या लोकांची ना मजा बघत असणार. इतकी वर्ष मला ग्रांटेड धरलं, आता बघितलं कसं होतं ग्रांटेड धरल्यावर. आता कसं वाटतंय? अशा सगळ्या भावना ना तुझ्या मनात असणार. अरे एवढंच काय, तू त्या रखुमाईला सुद्धा सगळी मज्जा सांगत असणार आमची. बघ कसा पसरतोय बघ करोना, बघ कशी वाट लागते लोकांची. थोडक्यात काय, तुझ्यासाठी ना हा करोना म्हणजे एक क्लायमॅक्स असलेला मूवीच असणार, हो ना? पण खरंच सांगते, सगळ्यांच्या वतीने सांगते, आम्हाला ना या सगळ्याचा आता खूप कंटाळा आलाय. म्हणजे बघ ना, प्रत्येक मूवीला एंड हा असतोच ना, म्हणजे करोनाला सुद्धा असेल ना? तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? या मूवीमुळे लाखो हजारो भक्तगणांची जीव की प्राण असणारी वारी कॅन्सल झाली. अरे तुझ्याचकडे येतात ना रे लोक. काय ती वारी, काय ती लोक, त्यातली एकजूट, प्रत्येकाच्या तनामनात तुझीच ओढ, तुझीच आस, प्रत्येकाला तुझाच लढा. काय ते वातावरण असतं रे. आहा, विठ्ठलाचा नाद लागतो अगदी, नाही? तहान नाही, भूक नाही, पाऊस नाही, वादळ नाही, सगळं फिकं पडतं. तुझ्या भक्तीला मात्र उधाण येतं.
टाळ, मृदुंग, टोपी, लेंगा, झब्बा या सगळ्यामध्ये फक्त तूच सामावलेला असतोस. तुझी लीला अगाधच आहे, यात काही वादच नाही. पण मला बऱ्याचदा तुझ्याकडे बघून खूप प्रश्न पडतात. म्हणजे तुझे पाय नाही दुखत का रे उभं राहून राहून? तू आणि रखुमाई भांडता का रे? आणि जर भांडला तर तू तिचा राग आणि ती तुझा राग कसा काय काढता? तुमचं कम्युनिकेशन असतं का एकमेकांशी? आणि एखादा माणूस गेल्यानंतर वैकुंठवासी होतो असं म्हणतात. जर तो वैकुंठवासी होत असेल तर त्याला तू तुझ्यात सामावून घेतोस, आणि तरी सुद्धा तू इतका मेंटेन्ड कसा रे? जोक सपाट, पण अशा वैकुंठवासियांचं पुढे काय होतं? खरंच त्यांना मुक्ती मिळते? मला अजून एक काय वाटतं माहितीये, खूप चांगल्या लोकांना ना तू तुझ्याकडे खूप लवकर बोलावून घेतोस. बरं, त्यांचं मागच्या जन्माचं पाप असेल असं जर म्हटलं तर या जन्मी केलेलं पुण्यकर्म सुद्धा असेलच ना. मग ते भोगायला तरी त्यांना पृथ्वी तलावर ठेव की. मला असं वाटतं या जगाला चांगल्या माणसांची जास्त गरज आहे, नाही का? आणि बरं, जरी ते तुझ्याकडे आले तर ते तुला काय काय सांगतात रे? आणि मग जे आत्महत्या करतात ते कुठे जातात? ते जर अतृप्त आत्मे म्हणून राहत असतील तर तू जाऊन भेटतोस का त्यांना रस्त्यात? पुढचा तरी चुकलेला रस्ता त्यांना कळावा म्हणून. तुला माहितीये का, रखुमाईची एक तक्रार आली आहे माझ्याकडे. तू म्हणे तिला एकटीला टाकून कुठे कुठे निघून जातोस. तिला आता सांगणार आहे, तू वाट चुकलेल्या, भेदरलेल्या वाटसरूंना वाट दाखवायला जातोस. हे म्हणजे तुला वर राहून करोनाचं राजकारण, साधू हत्येचं राजकारण, प्रत्येक पक्षाचं आपापसातलं राजकारण हे पण दिसत असेल ना. मग या भेदरलेल्या वाटसरूंचं काय? त्यांना जरा वेळात वेळ काढून वाट दाखव रे, आणि त्यांना म्हणावं, राजकारण खूप झालं आता, राज्यकारण करा जमलं तर. हे बरं, ते सगळं जाऊ दे. बाकीचे देव कसे आहेत? गणपती, शंकर, साईबाबा, स्वामी समर्थ आणि असे 33 कोटी, म्हणजे 33 प्रकारचे. तू सांगत का नाहीस रे सगळ्यांना, हे सगळे म्हणजे मीच आहे आणि मी म्हणजेच हे सगळे? बिचारा माणूस, एकाचं केलं आणि दुसऱ्याचं नाही केलं म्हणून वाईट वाटेल असं समजून प्रत्येक देवाच्या नावाने सण करतो. अरे तो सण नाहीच होत ना, इव्हेंट होतो त्याचा. हा, म्हणूनच तुम्ही सगळ्या देवांनी ठरवून ठराव पास केलेला असणार या करोनाचा. त्याच्याचमुळे नाही का गणपतीचा इव्हेंट थोपवला गेलाय रे. तुमचीच आयडिया असणार ही. पण आता जरा ठराव मागे घ्या की. तुला तर माहितीच असेल, या सण नावाच्या इव्हेंट मध्ये कित्येक लोकांची पोट भरतात. अरे तू पण यावर्षी वारीच्या इव्हेंटला मिस करतोयस की नाही, खरं सांग. अजून काय सांगू, उभं राहून राहून दमला असशील, जरा आराम कर. तुझा सुद्धा लॉकडाऊन आहे असं समज. आम्ही दुपारी पण झोपतो आणि रात्री पण. तू निदान बस तरी. चल, आज छान बसून आमची कला दिंडी पहा. मी तुझ्यासाठी लॉकडाऊन स्पेशल डालगोना कॉफी करून येते. काय घेशील ना? तुझीच, तुझ्या नावावर फिदा असलेली तुझ्या. काय मग मिस्टर किंबहुने, कळलं तुम्हाला एक्सप्रेस होणं किती महत्वाचं आहे? हो सर, कळलं सर, कळलं. गुड. पण सर फक्त एक डाऊट आहे बरं का. म्हणजे हे कन्व्हर्सेशन आम्हीच का इनिशिएट करायचं ना? म्हणजे मिस्टर हरी आमचे टीम लीडर, ते का इनिशिएट नाही करू शकत? हरी प्रत्येकाच्या मदतीला धावून जातोच. आय मीन मिस्टर हरी कोऑर्डिनेट करत असतील. कदाचित असं काहीतरी होत असेल की ते कोऑर्डिनेट करताना तुम्ही तिथे नसाल. मिस्टर किंबहुने,
हरीला एकदा मनापासून हाक मारून तरी पहा. म्हणजे मिस्टर हरी येतील, नक्की रिस्पॉन्ड करतील तुम्हाला. अहो कसले रिस्पॉन्ड करतायत? समोरनं गेलो तर बघत सुद्धा नाहीत माझ्याकडे. दरवेळेला मी जातो ना तेव्हा मी एका मीटिंग मध्ये अशीच कारणं देत असतात सर. सर इग्नोर करतात ते, मला इग्नोर करतात. मिस्टर किंबहुने, अहो असं होणारच. टीम लीडर कडून कधीतरी दुर्लक्ष होतच. पण याचा अर्थ हरीने तुमची जबाबदारी झटकली आहे असा तर होत नाही ना. म्हणजे त्यांना सुद्धा त्यांचे काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम्स असतील, वर्कलोड असेल, कमिटमेंट्स असतील. माझा एक्झाम्पल घ्या. मी जेव्हा माझ्या बॉसला भेटायचा प्रयत्न करतो तेव्हा ते कधीही माझ्यासाठी अवेलेबल नसतात, कारण त्यांचा मेन फोकस हा फ्रेशर्स आणि इंटर्न्सवर असतो. नुसतं माझंच काय, त्यांच्या मिसेसची सुद्धा ही कंप्लेंट आहे. ऐकायचं तुम्हाला? जाऊ दे, त्यांना कुठे मध्ये आणताय सर? जाऊ दे. नाही तुम्ही ऐका. अहो नको सर, अहो नको सर. सर अहो सर सर देवळात गेलो होतो मधी, तिथं इठ्ठल काही दिसना. देवळात गेलो होतो मधी, तिथं इठ्ठल काही दिसना. तार रखुमाई शेजारी नुसती इट. म्हटलं राहिलं, रखुमाय तर रखुमाय, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. म्हटलं राहिलं, रखुमाय तर रखुमाय, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. पायावर ठेवलेलं डोकं वर काढून घेतलं. पायावर ठेवलेलं डोकं वर काढून घेतलं, आपल्यालाच पुढं मग लागल म्हणून. आणि जाता जाता सहज रखुमाईला म्हणालो, इथू कुठं गेला? दिसत नाही. कुठे गेला म्हणजे? उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला? मी परत पाहिलं, खात्री करून घ्या. मी म्हणालो, तिथे कोणीही नाही. नाकासमोर बघण्यात जन्म गेला. नाकासमोर बघण्यात जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसतं. नाकासमोर बघण्यात जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसतं. दगडासारखी झाली मान, दगडासारखी झाली मान, अगदी धरली बघ, जरा इकडची तिकडे होत नाही. कधी येतो, कधी जातो, कुठे जातो, काय करतो, मला काही ठाऊक नाही. कधी येतो, कधी जातो, कुठे जातो, काय करतो, मला काही ठाऊक नाही. खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू. खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू, म्हणून मी पण बावळ तशीच उभी राहिली. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कोणी सांगितलं नाही. आज एकदमच मला भेटायला धावून आलं. 28 युगांचं एकटेपण. आज एकदमच मला भेटायला धावून आलं. 28 युगांचं एकटेपण. काय मग मिस्टर किंबहुने, ऐकलीत ना रखुमाईंची तक्रार? हो सर, ऐकली. पण सर मला एवढंच वाटतं की नाही, रखुमाईची तक्रार अगदी बरोबर आहे, नाही म्हणत नाही. पण विठ्ठल सुद्धा कुठल्या तरी भक्तालाच भेटायला गेला असेल, म्हणजे कुठल्या नाम्याची खीर चाखत असेल किंवा कोणा भक्ताची गुरं राखत असेल सर. अरे वा, आय एम इम्प्रेस्ड. म्हणजे या गोष्टींमधली सुद्धा बरीच माहिती आहे की तुम्हाला. ऍक्च्युली सर माझे बाबा वारी करायचे, ते लास्ट इयर एक्सपायर झाले. आय नो. सॉरी. I know how it feels, मिस्टर किंबहुने. या ओके. खरं तर त्यांची इच्छा म्हणून मी यावर्षी वारीला जाणार होतो, पण हे लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होमच्या प्रेशरमुळे जाता नाही आलं. पण नो कम्प्लेंट्स ॲट ऑल. आता रखुमाई स्वतः एवढा त्याग करते तर आम्ही पण करायलाच हवा, नाही का?
पण मला सतत एक असं वाटतं सर, बघा म्हणजे या विठ्ठलाच्या दैवत्वापुढे रखुमाईचा रोल तो केवढा. मिस्टर किंबहुने काय बोलताय तुम्ही? अहो रखुमाई तर वामांगी आहे विठ्ठलाची. वामांगी. डाव्या बाजूला उभी राहते म्हणून वामांगी. इन शॉर्ट बेटर हाफ. ओ या. रखुमाई शिवाय तर वैकुंठाचं पान सुद्धा हलत नाही. चला आपण बघूया. चला. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. ये ग रखुमाई, ये भक्ताच्या माहेरी, सावरीच्या पावलांनी विठूच्या सकलांची आई, साता जन्माची पुण्याई, घेई पदरात आम्हावरी छायाधर माई. रखुमाई, 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 रखुमाई. तुला साथ आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावरी, वसावारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली. गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी आस गाला गली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची विठू माऊली. पंढरीनाथ महाराज की. सर तुम्ही कोण आहात? म्हणजे हे सगळं दाखवण्यामागचं कारण काय? मिस्टर किंबहुने, तुम्ही सुरुवातीपासूनच असे खूप फ्रस्ट्रेटेड दिसताय. म्हणून मी फक्त तुम्हाला वारसाने मिळालेल्या विठ्ठल भक्तीकडे घेऊन जातोय. इट विल रिअली हेल्प यू आउट. एक स्ट्रेस बस्टर म्हणून ते काम करेल, राईट? मे बी. हा. I mean, yes, sir. It is really helping me out. I can feel myself on a calmer side now. Yeah. पण सर, सतत अजून एक प्रश्न पडतोय मला की माझ्या या मनशांतीसाठी विठ्ठलच काय अप्रोप्रिएट आहे? मिस्टर किंबहुने, विठ्ठल हे रसायनच तसं आहे. इट ऍक्ट्स ॲज अन अँटीडोट. ते अंतर्मुख करतं तुम्हाला. एकदा का तुम्हाला त्याच्या दैवत्वामधल्या मानवतेची जाणीव झाली की ते खूप जवळचं वाटू लागतं, अगदी आपल्यातलं. विठ्ठल हे रूपच विलोभनीय आहे. ते सगुण आहे म्हणूनच ते साकार आहे.
पंढरीनाथ महाराज की जय. वा 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 सर, आता मला खरंच वारीला जायची इच्छा होते बरं का. म्हणजे
मला आता आठवतही नाही, इतक्या लहानपणी मी गेलो होतो वारीला एकदा. काही हरकत नाही, तुम्ही आत्ता सुद्धा जाऊ शकता. काय सांगता, कसं? चला. चला. देवाचं देवपण डोळ्यात साठवत, वारीची आठवण मनात आठवत, वारकरी अचानक बोलू लागतो स्वतःशीच. देवाचं देवपण डोळ्यात साठवत, वारीची आठवण मनात आठवत, वारकरी अचानक बोलू लागतो स्वतःशीच. कदाचित तो बोलत असेलही आपल्याच मनातल्या देवाशी. पांडुरंगा, केव्हापासून तुला सांगायचंय हे होतच मनात, पण म्हटलं देवाशी बोलतोय, असं कसं बोलू जनात. धावणारं जग थांबलंय आता, निवांतता भेटी आली. धावणारं जग थांबलंय आता, निवांतता भेटी आली. पण त्यामुळे लांबल्यात बघ तुझ्या माझ्यातल्या भेटी गाठी. एरवी कधीही भेटलो नाही तरी आषाढात भेटतोच आपण. एरवी कधीही भेटलो नाही तरी आषाढात भेटतोच आपण. कुठून कुठून लोक येतात, येतं तुझ्याही घराला घरपण. पण यंदा नाही बा योग वारीचा अन भेटीचा. यंदा नाही बा योग वारीचा अन भेटीचा. नातवासोबत आनंद घेतोय मीही व्हर्च्युअल मैफिलीचा. पण तसं तुझं माझं कनेक्शनही आहे खूप स्ट्रॉंग. तुझं माझं कनेक्शनही आहे खूप स्ट्रॉंग. दर्शनाची आस घेऊन वी हॅव ट्रॅव्हल्ड व्हेरी लॉंग. पण म्हणतो थँक्यू विठ्ठला, आज झाली प्रार्थना खरी. थँक्यू विठ्ठला, आज झाली प्रार्थना खरी. मैलोन मैल प्रवास करून आलास तू माझ्या घरी. ऍप मधून अवतरलास चक्क संगणकाच्या संचावरी. ऍप मधून अवतरलास चक्क संगणकाच्या संचावरी. सगुण साकार स्वरूप तुझं साठवलं मनाच्या गाभारी. युगे युगे स्मरणात राहील तुझी माझी ही हायटेक वारी. सर, सर तुम्ही कोण आहात खरं सांगा. म्हणजे माझ्या प्रत्येक अडचणीला तुमच्याकडे उत्तर आहे सर. एक तर आज वीकेंड आहे, मला कुठलाही मेल आलेला नाही. तुमच्या पोस्टिंगबद्दलचं माझ्याकडे कुठलाही अपडेटही नाही. सर एवढंच काय, तुमच्याबद्दल आमच्या ग्रुपमध्ये गॉसिपही नाही झालेलं सर. पण एवढं सगळं असून माझ्या घरी नकळत का होईना वारी आली सर. सर सर प्लीज तुम्ही मला सांगाल का तुम्ही कोण आहात? मी साकव आहे, देवातल्या मानवतेचा आणि मानवतेतल्या देवाचा. सॉरी सर, आय एम स्टिल नॉट गेटिंग यू सर. मी तो आहे ज्याच्या दारी साक्षात श्रीहरी येऊन उभा राहिला. मी तो आहे ज्यानं दिलेल्या विटेवर पंढरीचा राणा गेली 28 युग उभा आहे. मी आहे आजच्या काळातला तुमच्यामधला भक्त पुंडलिक. भेटी लाग जीवा लागली से आस. भेटी लागी जीवा लागली से आस. पाहे रात्रिंदिवस पाहे रात्रिंदिवस वाट तुझी भेटी लागी जीवा लागली से भेटी लागी जीवा लागली से आस.
चकोरा जीवन पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन हो तैसे माझे मन वाट पाहे भेटी लागे जीवा लागली से आस भेटी लागे जीवा लागली से आस नेसला मळीन चिंधोटी नेसला मळीन चिंधोटी घेतली हातामध्ये काठी घेतली हातामध्ये काठी घोंगडी टाकली पाठी टाकली पाठी टाकली पाठी करी जोहार दरबारात करी जोहार दरबारात झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ काय देवाची सांगू मात काय देवाची सांगू मात झाला महार पंढरीनाथ झाला बहार पंढरीनाथ पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी 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 पांडुरंग 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 पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.